हॅलो फ्रेंड्स, गेले 2 महिने आम्हाला सातत्यानं एकच प्रकारचे फोन्स यायला लागलेत. आणि ते फोन कुठले आहेत की सर, सोन्यामध्ये व चांदीमध्ये गुंतवणूक करायला हवी का? एवढी तेजी सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये झालेली आहे की आता काय करायचं? एक प्रकारे मित्रांनो, मला ह्या गोष्टीचा आनंद होत आहे, कारण आपण आमचे सातत्याने जर व्हिडिओ बघत असला तर आपल्याला कळेल की 20 जून 2025ला आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये आम्ही गोल्ड, सिल्वर यामध्ये ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, याच व्हिडिओमध्ये आम्ही अजून एक गोष्ट सांगितली होती की जागतिक मार्केटमध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये का तेजी होत आहे आणि पेपर फॉर्म गोल्डमध्ये किंवा सिल्वरमध्ये आपण गुंतवणूक करून त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो. 20 जून 2025ला जेव्हा आम्ही हा पेपर फॉर्म गोल्डचा व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस सोन्याचा भाव होता 1,00,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि आज सोन्याचा भाव झालेला आहे 1.5 लाख रुपये प्रति ग्रॅम. तर सांगायचा उद्देश एवढाच की आमचे जर व्हिडिओ तुम्ही फॉलो करत असला तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेतला असणार आहे. विनंती फक्त एवढीच आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय, फक्त बघून त्याच्यावरती काम होणार नाही, तर त्याच्यावरती अंमलबजावणी पण होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपला जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकाल. आम्ही ह्या व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं होतं की पेपर फॉर्म गोल्ड आणि पेपर फॉर्म सिल्वरमध्ये तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओच्या 10 ते 15% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ 1 करोड रुपयाचा जर असेल तर तुम्ही 10 लाख ते 15 लाख रुपयेपर्यंत गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता जर त्यावेळेस तुम्ही गोल्डमध्ये 10 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असते तर त्याची सर्वसाधारण किंमत आज 15 लाख रुपये असते. त्यामुळेच हे व्हिडिओज आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. मित्रांनो, तुम्ही आमचा हा मागचा व्हिडिओ जरूर बघा. तुम्ही जर तो मिस आउट केला असेल तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघणं गरजेचं आहे आणि त्याची लिंक आम्ही परत आपल्याबरोबर शेअर करत आहे. मग आता सर्वात मोठा प्रश्न हा येतो आपल्या समोर की आता गोल्ड आणि सिल्वरमध्ये गुंतवणूक करायला हवी का नको, आणि त्यासाठी तुम्ही फार आतुर पण असणार. खरं ह्याच मानसिकतेला आपण फोमो असं म्हणतो. फोमो म्हणजे काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट काय आहे हे आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर अधिक माहितीसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा.